नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या 6 ते 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मंदिरात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी लोटल्यानं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. शनिवार 28 डिसेंबरपासून भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आता प्रवेशद्वारावरूनच दर्शनाची सोय करण्यात आली आहे. नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये आणि पर्यटनासाठी आलेल्या भाविकांची संख्या वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील एका गावामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर जन्मदाते बापासह काकानं आणि शेजारच्या वृद्धाकडून अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती पीडित मुलीनं शाळेतील शिक्षकांना सांगितली. त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ चाइल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधून तेल्हारा पोलीस स्टेशनला बुधवारी तक्रार दाखल करून वडील काका व शेजाऱ्याला अटक केली. अल्पवयीन पीडितेनं घरी होत असलेला अत्याचार शाळेतील वर्ग शिक्षकाकडे कथन केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये एकूण 36 उमेदवारांचा समावेश आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची आघाडी रिंगणात असणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती करण्यास उत्सुक होता. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेससोबत जाण्याची देखील चाचपणी सुरू होती. अखेर आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती केली आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत राजकीय घडामोडी वाढलेल्या असतानाच आता काँग्रेसनं मोठी चाल खेळली आहे. काँग्रेसनं दलित तसेच बहुजन मतदार पाठीशी असलेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी युती केली आहे. या युतीमुळे आता मुंबईतील राजकीय गणितं बदलणार आहेत. जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता नाही, तिथं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होऊ शकते. आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मीरा भाईंदरमधील भाजप आणि शिवसेना गटाची युती धोक्यात आली आहे. 24 तासात युतीची बोलणी करा, अन्यथा आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असा थेट अल्टिमेटम शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी भाजपला दिला आहे. नागपूरमध्ये हुडकेश्वर पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सूरज मोहन गोजे आणि त्यांचे वडील मोहन शामराव गोजे या दोघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोजे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. 44 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून 2 महिलांना अटक केली आहे. या खंडणीचा पहिला हप्ता 1.5 कोटी रुपये स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेनं रंगेहाथ पकडलं. खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतल्या दोन्ही महिलांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये गिरिजा नेहमी झळकली आहे. 2004 मध्ये गिरिजा ओक आणि स्वप्नील जोशी यांचा मानिनी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर गिरिजा दुबईहून भारतात परतत असताना विमानात बॉलिवूडचा सिरियल किसर इम्रान हाशमी तिच्याकडे एकटक पाहत होता. हा किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्मात्या कांचन धर्माधिकारी यांनी उलगडला आहे.